थँक्यू सर. थोडंसं थांबवतोय. राघव 11 या संघाचा ओपनिंग बॅटर जीत बुरांडे यांनी आता ती मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. त्यांच्यासाठी पंकज नाखवा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन जीत बुरांडे. ओव्हर टू यू सर. अक्षय प्रीमियर लीग आपण पाहत आहात. अक्षय प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना इथे सुरू होतोय. मित्रांनो 5:30 वाजलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर असते आमची सर्व टेक्निकल टीम, मग आमचे ऑफिशियल्स अंपायर, त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक, आमचे कॉमेंटेटर आणि AK लाईव्ह स्पोर्ट्सचे सर्व टेक्निशियन्स, या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे दिलदार आणि दानशूर जे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी आम्हाला देणगीच्या स्वरूपानं उपकृत केलं, त्यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. मुकेश बामजी, त्याचप्रमाणे प्रीत बुरांडे, सोमवती ग्रुप, आनंद बुरांडे, त्याचप्रमाणे सुधीर पोलेकर, विनायक पाटील, समीर म्हात्रे, प्रणव प्रदीप देसाई, परेश एकनाथ ठाकूर, रश्मीन जयवंत गुरव, त्याचप्रमाणे संतोष कवळे, शुभम पाटील, अजिंक्य बुरांडे, नितीन सारंग, विशाल कवळे, दृष्टी भावार्थ सारंग, रोहित फाळके, विशाल राणे आणि जयेश कवळे, त्याचप्रमाणे दत्ता नाखवा, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुशोभित करण्याचं काम किंवा उपकृत करण्याचं काम आणि आम्हाला ज्यांनी इथे स्पॉन्सरशिप केलेली आहे त्या सर्व देणगीदारांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता मात्र वळणार आहोत आपण मॅचकडे. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे गेंदबाज यथार्थ चौलकर, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है गौतम गण. जी हां, पहली गेंद बैकवर्ड पॉइंट के सर के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई गेंद डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर फरार. मिलेंगे रन 4. पहली ही गेंद पर चौके से आगाज, शुरुआत बहुत ही बढ़िया हो चुकी है. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. आगाज बहुत ही बढ़िया, अंजाम क्या होगा. जी हां, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी. सीधे बल्ले से खेलना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई. बिंदी गेंद के साथ यहां पे वापसी. यथार्थ बरोबर आहे ना, बरोबर आहे, बरोबर आहे. 6:30 खत्म होईल. जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए गेंदबाज. यथार्थ, अलग अलग तरह के नाम हमें देखने को मिलते हैं, गौतम गण और योगेश बुरांडे. जी हाँ, रिव्यू की मांग तो की है मेरे ख्याल से बल्लेबाजों ने या गेंदबाजों ने रिव्यू की मांग की है. वाइड बॉल है या नहीं है ये देखना चाहते हैं सर. यस, दानिश सर हमारे टीवी अंपायर अब मुआयना करेंगे. ऑनफील्ड अंपायर ने तो वाइड करार दिया है, मगर गेंदबाजी करने वाली टीम ने रिव्यू की मांग की है. किसी भी टीम का किसी भी तरह का नुकसान न हो, इसी वजह से ये बहुत ज़रूरी है. और इसी वजह से अंतर्राष्ट्रीय स्तर पर और उसी के साथ साथ IPL में भी इट्स अ फेयर डिलीवरी. नीलेश चौलकर इनकी तरफ से 1000 रुपए का 1000 रुपए मिल सकते हैं इस ओवर में अगर 2 विकेट लेते हैं तो गेंदबाज. जी हाँ, इस बीच बड़ा स्ट्रोक
दी पर है, 30 गज का दायरा, 2 चौके पहले ही ओवर में आ चुके हैं। फिर से एक बार अपने बल्ले को चलाया मगर 1 बाउंस सीधा डीप मिड विकेट के हाथों में। जहां पे 4 रन मिल सकते थे वहां पे मिला है मात्र 1 ही रन। गैप को ढूंढना होगा, सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और इसी वजह से मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और इस ओवर की अंतिम में 1 गेंद। जी हां, इसमें दबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद और यहां पे अंपायर जी ने कोई इशारा नहीं किया है, इसका मतलब इट्स अ फेयर डिलीवरी। देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 9 रन। अक्षी साकर प्रीमियर लीग 2026 आज का ये दूसरा दिन। चारों तरफ तमाम क्रिकेट के दीवाने और उनको बैठने का इंतजाम बहुत ही बेहतरीन तरीके से। कुदरत का एक बहुत ही बेहतरीन नज़ारा इस गांव में हमें देखने को मिलता है। हम आक्षी गांव में हैं, अलीबाग तहसील में हैं। सैटरडे संडे बहुत सारे सैलानी अलीबाग में आते हैं, आक्षी में आते हैं, नागांव में आते हैं और इस कुदरत के नज़ारे को और उसी के साथ साथ यहाँ के खाने को बहुत ही ज़्यादा एंजॉय करते हैं। मगर इसी बीच अलीबाग वालों को क्रिकेट के प्रति जो दीवानापन या पागलपन हमें देखने को मिलता है, हालांकि अपने काम में व्यस्त होने के बावजूद बहुत ही बढ़िया ये क्रिकेट का टूर्नामेंट यहाँ पे रखा गया है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज अजिंक्य बुरांडे। अजिंक्य बुरांडे ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, राइट आर्म राउंड विकेट, बहुत ही अच्छे एक्शन के धनी। जी हां, इसमें दबा फुल टॉस कर गए थे, उसे खेल दिया था, अपने कलाई को रोल करते हुए फ्लिक कर दिया था। बहुत देर तक गेंद हवा में थी मगर शॉर्ट स्क्वायर लेके सर के ऊपर से गेंद निकल गई और इसी वजह से बाल बाल बच गए। हालांकि अजिंक्य भी बच गए क्योंकि गेंद मिडल ऑफ द बैट होती ना तो सीधा 4 या 6 होती। मगर अजिंक्य ने लास्ट मैच में जिस तरह की गेंदबाजी की, तारीफ तो बनेगी। अजिंक्य का कॉन्फिडेंस भी बहुत हाई होगा, बहुत ही अच्छा परफॉर्म किया उन्होंने क्योंकि इसके पहले उनके हाथों से मैच तकरीबन जाने ही वाला था। इस मरतबा लॉफ किया है ओवर द कवर, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, गोली के रफ्तार से निकल गई है। 4 रन। जी हां, इस मैच में जो टीम जीतेगी वो सुपर 8 में प्रवेश करने वाली टीम होगी। मगर वो लकी टीम, वो मेहनत कश टीम कौन सी होगी जो सुपर 8 में प्रवेश, सुपर 8 में टिकट किसको मिलेगा? अजिंक्य बुरांडे का ये ओवर क्या बड़ा हमें देखने को मिलेगा क्योंकि पहली ही गेंद पर 2 रन आए, दूसरी गेंद पर चौका आया। जी हाँ, मेरे ख्याल से किसी एक खिलाड़ी को चोट लगी है और इसी वजह से 12वें खिलाड़ी को मैदान में तैनात करने की कोशिश जारी है। थोड़ी देर के लिए सोचने का वक्त मिला है अजिंक्य को, यहां से सोचना पड़ेगा, सोच समझ कर गेंदबाजी करनी होगी। विकेट मिले या ना मिले मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखना होगा क्योंकि पहले ओवर में 9 रन आए थे। 30 गज का दायरा यहां पे मौजूद। जी हां, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर है मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है, उसके बावजूद मिस फील्डिंग देखने को मिली। मगर बहुत ही शानदार कमबैक, बहुत ही अच्छा बैकअप उनके साथी खिलाड़ियों द्वारा। ऐसा लग रहा था, ऐसा प्रतीत हो रहा था कि 4 रन मिले मगर अंतिम क्षणों पर उस गेंद को सीमा रेखा के पहले फील्ड करने में, रोकने में कामयाब हुए। मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 3 रन मुकम्मल कर लिए हैं। इन 3 रनों के साथ 18 रन स्कोर कार्ड पर। पहली गेंद पर 2, दूसरी गेंद पर 4, तीसरी गेंद पर 3, 9 रन खर्च किए हैं पहली 3 गेंदों में। अजिंक्य बुरांडे दौड़ पड़े,
जी हाँ, बैक टू द बॉलर खेला, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, मगर कैच लपकने में नाकाम रहे, अपने आप से नाराज होंगे, सुनहरा मौका था उनके पास। योगेश बुरांडेला प्रत्येक चौकार षटकारासाठी नंदकुमार तांडेल यांच्याकडून 1000 रुपये. नंद कुमार तांडेल इनकी तरफ से हर चौके और छक्के के लिए 1000 रुपए का इनाम। किसके लिए? योगेश के लिए। अनाउंस किया, योगेश बुरांडे के बल्ले से ये पहला छक्का आ चुका है। हर छक्के के लिए, हर चौके के लिए आपको 1000 रुपए का इनाम देकर सम्मानित किया जाने वाला है। योगेश बुरांडे पहली 2 गेंदें बिंदी खेली थी, मगर उसके बाद आया है सीधा छक्का। अजिंक्य बुरांडे की इस ओवर की अंतिम 1 गेंद। इस ओवर में सब कुछ देखने को मिला है, सिर्फ सिंगल रन नहीं है। और ये देखिए सिंगल भी यहां पे आता हुआ। पहली गेंद पर 2 आए थे, फिर चौका आया, फिर 3 रन आए, फिर बिंदी गेंद आई, छक्का आया और यहां पे 1 रन। यानी हर एक चीज हमें देखने को मिली, बस नो बॉल और वाइट बॉल देखने को नहीं मिला। कुल मिला के इस ओवर में 16 रन खर्च किए हैं अजिंक्य बुरांडे ने। पहले ओवर में आए थे 9 रन, यानी कुल मिला के पावर प्ले के खेल में 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 25 रन ऑन स्कोर कार्ड, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत में कहूंगा, सोच समझकर यहां पे बल्लेबाजी हो रही है, क्योंकि मराठी में मैंने इसके पहले भी कहा था कि एक छोटा सा स्लोगन है कि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। अर्थात आपको आक्रामक तेवर दिखाने हैं, मगर आपने आपको कंट्रोल भी करना होगा। पैशन के साथ पेशेंस का होना बेहद जरूरी। अपना विकेट बहुत ही कीमती है, विकेट नहीं खोना है। सिंगल और डबल रन बनाते हुए मिनट के साथ जब बड़ा शॉट लगाने के लिए मौका होगा, फुल टॉस होगी, हाफ ट्रैकर होगी, ओवर पिच होगी, तब आपको बड़े स्ट्रोक में तब्दील करना है। अर्थात शॉर्ट बट स्वीट अगर मैं कहूं तो शॉट सिलेक्शन आपका कैसा है, यह बहुत जरूरी। फुल टॉस, जी हां, पहुंचा दिया है उसे स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6। आपको गेंदों को परखना होगा, पहचानना होगा। इस मतलब आउटसाइड द ऑफ स्टंप भटक गए गेंदबाज। वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 32 रन ऑन स्कोर कार्ड। तीसरा ओवर प्रगति पर। सुमित कवड़े, जी हां, इस मतलब लेग स्टंप के बाहर भटके, इसके पहले ऑफ स्टंप के बाहर भटके थे। फिर से एक बार वही फैसला वाइड का, वाइड +1, कुल मिला के 2 रन यहां पे जुड़ेंगे। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छे पोजीशन में बल्लेबाजी करने वाली टीम रोनीत दैव वॉरियर्स। लास्ट मैच भी उन्होंने बहुत ही बढ़िया तरीके से जीता था, और ये मैच भी वो जीत सकते हैं ऐसे पॉजिटिव अप्रोच के साथ और बहुत ही अच्छे कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी हो रही है। जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद वाइड, लगातार तीसरी गेंद वाइड, यानी बिना गेंद डालकर आपने 4 रन खर्च किए हैं। पहली गेंद पर आया था छक्का, यानी 1 गेंद और 10 रन खर्च हो चुके हैं सुमित कवड़े की इस ओवर में। और इसी के साथ खंबा उखाड़ दिया है, गिल्लियों को बिखेर दिया है। OUT आउट। कार्ड पर 35 के योग पर यह पहला झटका। योगेश बुरांडे आउट होने के बाद नयन निर्गुले
टीम के कप्तान मैदान में आए हैं। वन डाउन पोजीशन, ये पोजीशन बहुत ही अहम होती है। अंतर्राष्ट्रीय स्तर पर आपने देखा होगा विराट कोहली इसी पोजीशन पर आते हैं। जी हाँ, पहली ही गेंद उसे खेल दिया है स्क्वायर लेग की जानी, वहां पे फील्डर तैनात, एक आसान सा कैच, ओहो हो छोड़ दिया। इस तरह की फील्डिंग बिल्कुल नहीं कर सकते। देखिए ये आसान सा कैच था, आपको प्रैक्टिस करनी होगी, आपको मेहनत करनी होगी। इस तरह से अगर आप जीवन दान दोगे, बल्लेबाजों को बार बार खेलने का मौका दोगे, नई जिंदगी दोगे, तो फिर वो आपके ऊपर भारी पड़ सकते हैं। इसी बीच ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा बल्लेबाज नयन ने, क्योंकि पहली ही गेंद पर जीवन दान मिला है। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले 1 रन मुकम्मल कर लिया। रनों की संख्या 36। सुमित कवड़े, जी हाँ, इसमें तो बहुत ही अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर वहां पे उतनी ही कमाल की फील्डिंग। एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को फील्ड किया, खराब थ्रो, और यहां पे रनआउट का खतरा मंडराता हुआ आउट, रनआउट के रूप में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। में अक्सर कहा जाता है दैव देत आणि कर्म नेत। नंदकुमार तांडेल यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक चौकार आणि षटकारांना। अर्थात हे पारितोषिक असेल ते फक्त योगेश नयन आउट झाला ना, गौतम आहे तो एक नयन गेला, योगेश पण गेला, दोन्ही गेले आता आला जीत आला यस सर। योगेश योगेश बुरांडे योगेश बुरांडे स्ट्राइक एंड पर है, और नए बल्लेबाज जीत बुरांडे, नए बल्लेबाज नयन निर्गुले वन डाउन बल्लेबाजी करने के लिए आए थे। एक जीवन दान मिला था पहली ही गेंद पर, और दूसरी ही गेंद पर दूसरा रन लेने की कोशिश में चूक गए। जी हाँ, यहाँ पे जोरदार अपील तो है, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। बिंदी गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर से और बाहर की तरफ निकालने की कोशिश गेंदबाज की, क्योंकि बल्लेबाज धीरे धीरे ऑफ स्टंप के बाहर सफल होकर गेंद की लाइन में आने की कोशिश कर रहे हैं। जी हाँ, इसमें तो बहुत जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद गई है बिहाइंड द विकेट, डीप थर्ड मैन की दिशा में, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग। इस बीच दोनों भी बल्लेबाजों को 2 रन लेने का यहां पे मौका। इन 2 रनों के 7 रनों की संख्या हो चुकी है। 39 रन स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद। चालीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चुकीची दुरुस्ती, याच्या अगोदर मी 39 बोललो होतो, परंतु पुन्हा एकदा इथे आमचे गुणलेखक चुकीची दुरुस्ती करत असताना आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्ती अंती 40 धावफलकावरती लागलेले आहेत। तो दोस्तों 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छे औसत के साथ बल्लेबाजी हो रही है। अब
नए गेंदबाज फिर से एक बार अजिंक्य बुरांडे आए हैं। अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए, चौथा ओवर लेके आए हैं। हालांकि अजिंक्य का पहला ओवर काफी महंगा घटा था। 16 रन उन्होंने खर्च किए थे, उनके हाथ कोई सफलता भी नहीं लगी, मगर लास्ट मैच में बहुत ही बढ़िया परफॉर्म किया था उन्होंने। एंड मौके पे आके रन को डिफेंड किया था, बल्लेबाजों को परेशान किया था। फिर से एक बार यहाँ पे अच्छा ओवर करना होगा, क्योंकि इसी औसत से अगर रन बनेंगे ना तो फिर 65, 66 या 67 रन बन सकते हैं, और उसे चेस करना इतना आसान नहीं होगा इस शाम के वक्त। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है जीत बुरांडे। जी हाँ, इस मतलब कहीं और खेलना चाहते थे, गेंद कहीं और निकल गई है। शॉर्ट थर्ड मैन में फील्डर तैनात, मगर वहां के फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक एक रन लेने का यहां पे मौका। इस एक रन के साथ 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अक्षी साखर प्रीमियर लीग 2026 का ये दूसरा दिन, बहुत ही खूबसूरत माहौल, बहुत ही शानदार ये विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है। मैदान को सजाया, मैदान को संभाला। जी हाँ, इस मतलब ऊंचाई ज्यादा, गेंद फलक में, जान हलक में ले लिया है और कैच। ये देखिए, इसे कहते हैं फील्डिंग। बहुत ही बढ़िया, शानदार, जबरदस्त ये कैच का प्रदर्शन। और इसी के साथ और एक बल्लेबाज। फोर्टी 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अजिंक्य बुरांडे के बारे में मैंने अभी भी कहा कि इस ओवर में आपको कमबैक करना ही होगा। देखिए, अजिंक्य ने कमबैक किया है, मगर इसी तरह से गेंदबाजी करनी होगी। पहली 2 गेंदों पर 1 रन खर्च करते हुए एक बल्लेबाज को चलता किया है। 4 गेंदें अभी भी शेष। इन 4 गेंदों में बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखना होगा। इस ओवर में अगर रन चले गए तो फिर अंतिम ओवर में भी रन आ सकते हैं, क्योंकि बल्लेबाजों का आत्मविश्वास बढ़ेगा और बल्लेबाज अंतिम ओवर में बेझिझक बल्लेबाजी करते हैं। यह अक्सर हमने देखा है। अजिंक्य राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन में इस मतलब किसी भी तरह की गलती नहीं, बहुत ही बढ़िया फील्डिंग, तेजी के साथ थ्रो, और इसी वजह से मात्र एक ही रन लेने का मौका। इस एक रन के साथ 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली 3 गेंदों में अजिंक्य ने खर्च किए हैं मात्र 2 रन। बहुत ही बढ़िया वापसी। इस मैच को अगर जीतना है तो आपको अच्छी गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम रखना ही पड़ेगा। फिर से एक बार मात्र एक ही रन। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को चॉप करने की कोशिश कर रहे थे, मगर शॉर्ट कवर में फील्डर तैनात थे। अजिंक्य बुरांडे का बहुत ही अच्छा एक्शन, प्रॉपर क्रिकेटिंग एक्शन। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद हवा के रास्ते से खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए। बहुत ही बढ़िया फील्डिंग फिर से एक बार देखने को मिली इसी ओवर में, और एक झटका। बहुत ही अनोखा है, बहुत ही अजीब और गरीब है, और इसी वजह से मैं अक्सर कहता हूं कि कभी धूप कभी छाया, यही है क्रिकेट की माया। देखिए, अजिंक्य बुरांडे को कमबैक करना था, किसी भी हाल में करना था, और अजिंक्य बुरांडे ने वो करके दिखाया है। अब तक तो बहुत ही कमाल की गेंदबाजी, मगर अभी भी अंतिम एक गेंद बाकी है। क्या अंतिम गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा या विकेट आएगा? ओह, आया है, शायद बड़ा स्ट्रोक आया है। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा निगाह के बाहर, हवा के साथ साथ और घटा के संग संग 6।
4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 49 रन। पहली 5 गेंदों में अजिंक्य ने खर्च किए थे मात्र 3 रन और 2 सफलताएं अर्जित की थी, मगर अंतिम गेंद के ऊपर एक शॉर्ट ऑफ लेन गेंद और उसे बहुत ही खूबसूरती के साथ पुल में तब्दील किया और हवा का स्रोत भी था और उसका फायदा मिला बल्लेबाज को, जहां पे 6 मिले। कुल मिला के अजिंक्य ने उस ओवर में 9 रन खर्च किए। अब अंतिम ओवर लेके आए हैं मंथन शेवड़े। मंथन शेवड़े हालांकि बैटिंग करता ना, देखिए बल्लेबाजी करते हुए बाएं हाथ से बल्लेबाजी कर रहे थे, मगर इस मरतबा गेंदबाजी करने के लिए आए और राइट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं। कैच लपकने का मौका वहां पे हो सकता था, मगर फिर से एक बार वही खराब फील्डिंग। देखिए आपको फील्डिंग के ऊपर काम करना होगा, मेरी ये बात को याद रखना। हमेशा हम प्रैक्टिस के लिए जाते हैं ना, तो पहला बल्ला अगर नहीं मिला तो गेंद, मगर फील्डिंग कौन करेगा? सब तांडेल तो गमात कौन सांडेल। जी हां, पहली ही गेंद पर आया है 2 रन, 51 रन। ये लीजिए जोरदार प्रहार तो किया है, मगर वहां पे फील्डर तैनात। वेट ऑन वॉच। ओ हो, तेल भी गया और घी भी गया। संख्या 55 रन, मगर वहां के खिलाड़ी की सोच देखिए। उन्होंने सोचा कि 1 बाउंस में उस गेंद को फील्ड करूंगा, मगर ना इधर के रहे ना उधर के। जी हां, इस बीच हवा में गेंद, फिर से एक बार 2 खिलाड़ियों के बीच में अनबन। ओहो, हाँ ना तू मैं। आखिरकार फिर से एक बार 2 बिल्लियों के झगड़े में जिस तरह से बंदर का फायदा हुआ था, बचपन में हमको सिखाया था ये कहानी, ऐसा नहीं होना चाहिए। देखिए वहां पे फील्डर तैनात थे, उनके हाथों में ये कैच था, उनको ये कैच लेने के लिए हालांकि कॉल देना बहुत ही जरूरी था, कॉल देखने को नहीं मिला। जी हां, बहुत ही अच्छा स्ट्रोक है। 2 खिलाड़ियों के बीच में बहुत बड़ा गैप था, क्या गैप को ढूंढा है। जिस तरह से कोई सुई में से धागा पिरोता है, उस तरह से ये शॉट, गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर। 4। आठ रन स्कोर कार्ड पर, अभी भी 2 गेंदें आना बाकी। मंथन को गेंदबाजी करते हुए और बल्लेबाजी करते हुए मैंने देखा। आपको किसकी याद आ रही है? मुझे तो सौरभ गांगुली की याद आई, क्योंकि सौरभ गांगुली बाएं हाथ से बल्लेबाजी करते थे और जब गेंदबाजी करते थे तो राइट हैंड से गेंदबाजी करते थे। इस तरह के बहुत सारे खिलाड़ी हैं, मगर ऐसा क्यों करते हैं उसका कोई जवाब नहीं है किसी के पास। जी हां, बेन स्टोक को भी आपने देखा होगा, बाएं हाथ से बल्लेबाजी करते हैं और जब गेंदबाजी करने के लिए आते हैं तो राइट हैंड से गेंदबाजी करते हैं। इस बीच 1 रन। पंकज नाकवा इनकी तरफ से, इसके पहले जो चौका लगाया था रमेश ने, उनके लिए 500 रुपए का इनाम। बहुत बहुत अभिनंदन। तो अंतिम 1 गेंद, मंगेश शेवड़े ऑन द बॉलिंग मार्क। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है जीत बुरांडे, मंथन शेवड़े। जी हां, इस बीच ओहो, ये क्या हुआ है? ये लीजिए, ये मिला है सुनहरा तोहफा। तोहफा कबूल करो, जैसे भी आए, रन आना बेहद जरूरी।
रन और जीतने के लिए 66 रनों की जरूरत। 13.20 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। बहुत बड़ा टास्क है, बहुत बड़ी मुश्किल की राह है, मगर दोस्तों कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं। लक्ष्य जरूर बड़ा है, मगर मैं हमेशा कहता हूं कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। लड़ना होगा। चलिए दोस्तों, दूसरे सत्र में क्या होता है, क्या 66 रन अजिंक्य बुरांडे की टीम यहां पे बना पाती है, क्या 66 को डिफेंड किया जाएगा, ये बताने के लिए माइक्रोफोन पर फिर से एक बार मैं दावत देना चाहूंगा हमारे काबिल दोस्त कपिल को। यस, वेलकम कपिल, धन्यवाद। थँक्यू सो मच. बघा पंच आमचे मैदानावर बसून त्यांचं काय डिस्कशन चालू आहे. चला, उद्या संकष्टी आहे, त्यामुळे उद्या खिचडी खायची आहे. तुम्ही बटाट्याची उसळ घेऊन या, मी वेफर्स घेऊन येतो. दानिश सरांना दही आणायला सांगतो, आणि किंवा तो आपण चिवडा म्हणतो ना, की वेफर्स, चिवडा, बटाट्याचा चिवडा, बटाट्याच्या काचऱ्या सुद्धा मिळतील. सो जोक्सपाठ मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. टार्गेट जशा पद्धतीने आपण पाहिलं की 65 धावांचा हा रतीफ रचलेला आहे. 66 जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. 30 चेंडू 66 धावा या बनवायच्या असतील तर मात्र संघर्ष हा मैदानामध्ये होणारच. चौकार षटकारांची आतिषबाजी. मग मंथनने मागील मॅचमध्ये केलेली किमया, सुमित कवळेचा ॲट द स्टार्ट ऑफ पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याला मिळालेली ती जबरदस्त साथ, आणि त्यामुळेच कदाचित तो टार्गेट मोठा बनू शकला होता. पण हा सामना जर जिंकला तर क्वालिफिकेशन तिकीट क्रमांक 5 तुम्हाला मिळू शकेल. हाच महत्त्वाचा एक उद्देश घेऊन हे दोनही फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. आदेश पाटील ग्राउंड. थँक्यू सो मच. आदेश पाटील मॅच हरल्यानंतर गोल गोल ग्राउंडला फेऱ्या मारतायत, आणि त्यांच्यासाठी पंकज नाखवा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. म्हणजे आगळं वेगळं पारितोषिक मैदानामध्ये. मग रुपेश धुरी पंचांची किती काळजी घेत आहेत. काल ज्या पद्धतीने दिवस गाजवला, आणि आज सकाळी सुद्धा ते आले, आणि जो आपण ही केशरी रंगाची फीत मैदानाला सजवलेली आहे ती काही भागांमध्ये निघली होती. त्यामध्ये त्यांनी ते लावण्याचं काम सुद्धा केलं. स्वतः अगदी सीडी घेऊन सुद्धा ते काम करत होते. वैशिष्ट्य असतं ना हे सिनियर खेळाडूंचं. आणि आपण नेहमी म्हणतो, मगाशी श्रीकांत दादांचा सुद्धा आपण उल्लेख केला, त्यावेळेला कवळे दादा सुद्धा त्यांच्यासोबत होते. हे 40+ खेळाडू आहेत, आणि मी म्हणतो ना की सिनियर खेळाडूंकडून याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात ना, की सिनियर खेळाडू फक्त आता जुने झाले, त्यांना वयानुसार तितकं चांगलं खेळता येत नाही, म्हणून त्यांना कधी कधी आपण वेगवेगळ्या शब्दांमध्ये म्हणतो की चला जुना झालात, आता आमची वारी आहे. परंतु नाही मित्रांनो, कधी कधी या खेळाडूंना सुद्धा खूप रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे, मान देणं गरजेचं आहे, सन्मान देणं गरजेचं आहे. येस, प्रवीण सडान करून येतोय ग्रीन सिग्नल. 30 balls 66 रन्स नीड टू विन. मॅच इज ऑन. सुमित कवळे पहिलाच बॉल आडवा बॅटने अगदी डोफा टेकून मारण्याचा प्रयत्न करत होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सुमित कवळे आणि मंथन शेवडे हे 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत, आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज योगेश बुरांडे.
योगेश बुरांडे ज्या वेळेला फलंदाजी करत होते त्यावेळेला बक्षिसांची खैरात होत होती, पण योगेश बुरांडे हे गती परिवर्तित बॉल टाकतायत. वाडी श्लॉंगान काउच कॉर्नर मध्ये बॉल गेलेला आहे. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत फक्त सिंगल आलेली आहे. म्हणजे गॅप मध्ये खेळून सुद्धा तुम्ही सिंगल धावताय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये तुम्हाला करावं लागेल. येस डेफिनेटली. नंदकुमार तांडेल यांना ज्या ज्या वेळेला योगेश बुरांडे दिसत आहेत त्या त्या वेळेला ते पारितोषिकांची खैरात करतायत. आता विकेट मिळाली योगेशला तर मात्र नंदकुमार तांडेल यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 1 विकेट 1000 रुपये. द क्वालिटी ऑफ क्रिकेट अक्षी साखर प्रीमियर लीग पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. सिद्धेश लाडचे वडील ज्यांनी रोहित शर्माला घडवण्याचं काम केलं, अनेक खेळाडू घडवले, म्हणजे त्यामध्ये शार्दूल ठाकूरचं मी नाव घेईन. मंथन या वेळेला आलाय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. क्रिकेटच्या विविध भागांना विविध नावे दिलेली आहेत. मेलबर्न क्रिकेट क्लब आणि आपण पाहतोय ही अक्षी साखर प्रीमियर लीग. यावेळेला सिंगल आलेली आहे. 3 चेंडूंमध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइन, अगदी बॅटच्या जवळून बॉल गेला पण बॅटला न स्पर्श होता गेलाय. सुमित कवळे काही दिवसांपूर्वी इंजर्ड होता आणि त्याच वेळेला तो माळी समाज प्रीमियर लीग सुद्धा खेळला नव्हता. तिथे अगदी मानेला पट्टा लावून आला होता की त्या संघर्षामधून, इंजुरीच्या संघर्षामधून तो बाहेर आलाय आणि आज संघाचं या नेतृत्व करताना पाहायला मिळतंय. रोनिदान दैव वॉरियर्स सपोर्टर्स तुम्ही आतमध्ये बसलं तर फार बरं होईल. येस योगेश, आणि यावेळेला दिशाहीन फटका, दिशाहीन बॉल आणि त्यावर योग्य फटका. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. चांगला शॉट बनवून मारला. म्हणजे सुमित ढेकळे याच्याबद्दल बरोबर मी एक वेळा डिस्कशन करत होतो की त्यावेळेला त्याने सांगितलं की खराब चेंडूवर मोठा प्रहार तर प्रत्येक जण करतो, परंतु चांगल्या चेंडूला शॉट बनवून मारणारा जो प्लेअर असतो ना त्याला क्वालिटी प्लेअर म्हणतात, आणि हा क्वालिटी शॉट होता. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. क्वालिटी ऑफ क्रिकेट, क्वालिटी ऑफ शॉट अँड ब्रँडेड टुर्नामेंट ऑफ अलिबाग अक्षी साखर प्रीमियर लीग, आणि खरोखरच कौतुक करावं लागेल. येस डेफिनेटली आपण त्या गोष्टींवर चर्चा करूया. पण तू यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे लगातारचा हा दुसरा हाकार उडवणारा सुमित कवळेच्या बॅटमधून चौकार. पण घर बसल्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय, अर्थातच AK स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. ते अर्थातच सोमोती ग्रुपने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टची जे स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्यापैकी या सोमोती ग्रुपमधील सर्वांची नावे मी घेतोय. सन्माननीय श्यामगण, आनंद बुरांडे, जनार्दन नाखवा, राजेश नाखवा, तुलसीदास चौलकर, नंदकुमार गण आणि उलिश नाखवा, या सर्वांसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्टचा संपूर्ण खर्च आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. पहिल्या षटकाच्या अंतिम 2 चेंडूंवर 2 चौकार आले, आणि त्या आपण म्हणतो ना की दुधाचं दही व्हावं, दुधात माशी पडावी, किंवा चांगल्या पांढऱ्या शर्टावर चिखलाचा एखादा डाग उडावा आणि तो शर्ट खराब व्हावा, तसंच काहीतरी घडलं. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि 2 डॉट बॉल होते, आणि तदनंतरच्या लगातार 2 बॉलवर 2 चौकार, आणि त्यामुळे 10 ही धावसंख्या मंगलमूर्ती साखर संघाची आपल्याला पाहायला मिळते. नितीन सारंग या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव नितीनकडे आहे, आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले आणि आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रोटेक्शन आहे.
सो डेफिनेटली उद्याचं खास आकर्षण आहे. सन्माननीय दिनेश लाड सर हे भारतातील प्रसिद्ध क्रिकेट कोच आहेत. विशेषतः शालेय स्तरावरील प्रतिभावान खेळाडूंना घडवण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार हा मानाचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. ते रोहित शर्मा अर्थातच भारतीय संघाचा कर्णधारपद ज्या रोहित शर्माने भूषवलं होतं त्या रोहित शर्माचे सुद्धा कोच राहिलेले आहेत. शार्दुल ठाकूर द लॉर्ड शार्दुल ठाकूर ज्याला म्हटलं जातं, सिद्धेश लाड, हरमीत सिंग यांचे कोच राहिलेले आहेत. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गोलंदाज मखाया अँथनी यांच्या मुलालाही प्रशिक्षणासाठी भारतात यांच्याकडे पाठवले जाते. तो आता साऊथ आफ्रिका संघाच्या अंडर 19 संघाकडून तो खेळत असतो. तसेच इंग्लंड व अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट देशातील मुले त्यांच्याकडे प्रशिक्षणाला येतात. लाड सर हे अनेक गरजू मुलांना मोफत क्रिकेटचं शिक्षण हे कोचिंग देत असतात. ही त्यांची सामाजिक बांधिलकी आहे. त्यांनी अनेक मुलांना दत्तक घेतलेले आहे, त्यांचे संगोपन आणि प्रशिक्षण सुद्धा केलेलं आहे. आणि अशा वेळेला लाड सरांचं स्वागत कशा पद्धतीने व्हावं तर इथे मात्र विकेट सुमित कवळेची मिळून करावं असंच म्हटलं आणि फलंदाज सुमित कवळे यावेळी होईल बाद. दिनेश लाड सरांचा आपण विशेष उल्लेख करत होतो. सो डेफिनेटली आपण 1 विकेट पहिला विकेट फॉल डाऊन दिनेश लाड सरांचं उद्या आगमन होणार आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि खरोखरच कौतुक असणार आहेत आणि ही अभिमानाची गोष्ट सुद्धा असणार आहे. निश्चितपणे मयूर जगू मैदानामध्ये आलेला आहे. भरभक्कम शरीरयष्टी, मोठे फटके मारण्याचा ज्याचा हातखंडा आहे आणि ताकदवान नुसता दिसण्यापुरता नाहीये, फटक्यांमध्ये सुद्धा त्याच्या तितकीच ताकद असते असा मयूर जगू 1 डाऊन बॅटर नितीनचा सामना करण्यासाठी. परंतु या वेळेला नितीन अगदी बॉडीला फॉलो करत असताना बॉलिंग करतोय आणि हे फॉलो करणं सुद्धा फार गरजेचं आहे. डेफिनेटली आपण चर्चा करत होतो क्वालिटी ऑफ क्रिकेट, कारण आपण म्हणतो ना की आकाश तारेकर ज्या वेळेला गेल्या वर्षीचा ISPLचा सीझन आणि श्रीनगर के वीर कडून तो खेळत असताना काय कमालीची बॅटिंग आणि अर्धशतक झळकावलं होतं आकाश तारेकरने. यावेळचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, वन्स अगेन डॉट बॉल आणि नितीन सारंगचा हाच रोल आहे आपला अनुभव आपल्या संपूर्ण संघासोबत शेअर करायचा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या संघासाठी काय देता येईल या गोष्टींकडे तो नेहमी जास्त लक्ष देत असतो. प्रॅक्टिसचा अभाव आहे परंतु खूप चांगल्या पद्धतीने अनुभवाचा वापर करून तो गोलंदाजी करतोय. कौतुक त्याचं सुद्धा असणार आहे. लगातारचे 2 डॉट बॉल, यावर मध्ये एकच आले रन. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केलाय, पहिला बॅटला नंतर पॅडला. यस विकेट किपर सुद्धा तेच सांगतो. प्रथम पाहता आपला जर विचार आपण केला रोहित अँड दैव वॉरियर्सचा तर त्यांच्या संघातील ते सपोर्टर्स असे म्हणत असतील की आता खुर्च्यांवरून उठून आम्ही उड्या मारू कारण मयूर जगू सुद्धा बाद होईल, परंतु नाही. पहिला बॅटला लागला होता, नंतर बॉल पॅडला लागला आणि असं LBW ची विकेट दिली जात नाही ना मित्रांनो. आज आपण पाहतोय नितीन सारंगचा हा जबरदस्त खेळ. 1 धाव 1 विकेट आणि 5 डॉट बॉल, वंडरफुल स्पेल. आणि आपण म्हणतो ना धरणे सर की अशा पद्धतीचे गोलंदाज ज्या वेळेला येतात तेव्हा फलंदाजांना मात्र खूप जास्त विचार करावे लागतात की आता एक्झॅक्टली करायचं काय. कारण नितीन सारंगकडे ऑफ कटर चेंडू टाकण्याची शैली आहे, लेग कटर चेंडू टाकण्याची शैली आहे, तो फुलर लेनचे सुद्धा टाकतो, तो शॉर्ट पिच पद्धतीचे टाकतो, तो स्लोवर वन टाकतो. आणि इतक्या व्हेरिएशन जर तुमच्याकडे असतील तर ॲज अ टेनिस क्रिकेटर किंवा ॲज अ टेनिस प्लेअर तुम्ही बेस्ट प्लेअर आहात असं मी म्हणेन. नितीन सारंग अजूनही आपला अनुभव प्रत्येक प्लेअर मागे वेगवेगळी स्ट्रॅटेजी अंमलात आणतोय. कारण नयनला सुद्धा अशा पद्धतीच्या साथीची फार अपेक्षा होती ना. यस, ओव्हर क्रमांक 3 मध्ये सतीश पाटील यावेळेला गोलंदाजीसाठी आलेले आहेत. संघ फार अडचणींचा सामना करतोय. सतीश पाटील उर्फ नाना यावेळेला आलेले आहेत. नवेदर बेली मधील हे प्लेअर आहेत. खूप सुंदर त्यांची ऍक्शन आहे. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत आणि ती जर हाताळली नाहीत तर मात्र तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. या गोष्टींची सुद्धा दक्षता घेणं फार गरजेचं आहे. यस, सतीश पाटील नाना मंथनच्या विरोधामध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. यावरचा बॉल
मोठा फटका डेफिनेटली येणार. आला रे आला, षटकार आला. चरण विरुद्ध नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर. सो डेफिनेटली दोनही टीमने 9:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 10 वाजता शार्प सामना चालू होईल. आता 10 वाजता सामना का चालू करायचा, कारण आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सो या गोष्टींची दक्षता दोनही संघांनी घ्यायची आहे. पहिली मॅच चालू झाली टाइम मध्ये तर बाकीच्या मॅचेस टाइम मध्ये चालू होतील, परंतु पहिल्या मॅचला टाइम घेऊ नका. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर, धावसंख्येचा बांध फोडून टाकलाय आणि अजून एक ओव्हर पिच ओव्हर द मिड विकेट. हवा के साथ साथ घटा के संग संग वाऱ्यांच्या लाटांवर स्वार. मध्ये मंथन शेवडे थोडासा थांबला होता. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, पाहतो, पुन्हा उठतो लढण्यासाठी आणि एक मोठी दहाड. इस शेर की झलक सबसे अलग. लगातार 2 षटकार बॅक टू बॅक 2 आलेले आहेत. त्यामुळे नाव ही इज ऑन हॅट्रिक. नाव व्हॉट विल बी हॅपन. हॅट्रिक पूर्ण होईल का? नितीन सारंग शॉट सिली पॉइंटला तैनात आहे. हो स्ट्रेट इनटू द स्टंट्स, नाही इनटू द सेफ हँड. बिग 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 विकेट आणि नितीन सारंगची ही स्ट्रॅटेजी आली आहे, सफल झाली आहे. फलंदाज मंथन शेवडे इज गॉन. इसलिए अभिमान है आणि या गोलंदाजावर अभिमान दाखवावा लागेल. सिनियर प्लेयर 2 षटकार खाल्ले, परंतु त्यानंतर आपल्या चुका सुधारल्या. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला, शरीरापासून दूर ठेवला. फलंदाज अगदी मोहामध्ये आला, मोह मायाच्या जाळ्यामध्ये अडकला आणि आपण म्हणतो ना की लालच बुरी बला आहे. 3 बॉल बाकी आहेत. धावा झालेले आहेत ते आतापर्यंत 23 आणि आडवा बाटणे न्यू बॅटर स्ट्रोक खेळत आहेत. अजिंक्य बुरांडे न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. गोलंदाजीची जी कमाल होती ती त्यांनी केली, परंतु चला एका इनिंग मध्ये तुम्ही चांगलं केलं याचा अर्थ तुम्ही क्रिकेट जिंकलाय असं होत नाही. तुम्ही पुन्हा तुम्हाला संधी असते किंवा प्रतिस्पर्धी संघाला कमबॅक करण्याचा तो मोका असतो आणि त्यावेळेला तुमच्याकडे अशा पद्धतीची कटू नीती किंवा युद्धनीती असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. नितीन सारंग ज्या ज्या संघामध्ये असतो त्या संघामध्ये अशा नीतीचा अंमल तो आणत असतो. आणि आडवा बाटणे मयूर जगू यांनी खेळलेला हा फटका डीप मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन आहे. ओव्हर क्रमांक 3चा आपण विचार करतोय आणि पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, 1 बॉल रिमेनिंग. तिसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि मागील 2ही चेंडूंवर आपण पाहतोय सिंगल्स आलेले आहेत. आता मात्र महिला वर्गाला सुद्धा इतकं टेन्शन आलेलं आहे की आता आपला संघ जिंकेल का नाही, कारण जर जिंकला तर मात्र क्वालिफिकेशन मिळेल. सोमवारी डायरेक्ट मॅच होईल, पण जर हारला तर उद्या सुद्धा होऊ शकते. अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये नयन चेंडू खाली आला आहे. नयनची फिल्डिंग टाईट आहे. कॅप्टन बेमिसाल आहे आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी तो सिनियर प्लेअरला विचारतोय. नितीन सारंगला विचारतोय, त्याच्या टीम मध्ये असणाऱ्या सतीश पाटीलना विचारतोय आणि या गोष्टींचा फायदा सुद्धा त्याच्या संघाला होत असताना आपण पाहतोय.
3 षटकांची समाप्ती झाली आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय आणि 26 झालेले आहेत. 12 बॉल 40 ची आवश्यकता आहे. आपण म्हणूयात पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, परंतु तुर्तास थोड्या वेळासाठी आपण वळूया डीजे मास्टर कडे. इट्स ओव्हर टू यू डीजे. आणि आपल्या गावच्या खेळाडूला कसं खेळवायचं हे नितीनला माहीत असावा, परंतु अजिंक्य पहिल्याच बॉलवर त्याच्या डोक्यावरून बॉलला मैदानाच्या बाहेर भिरकावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आहे. आता फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहूया. उजव्या हाताच्या या दोनही फलंदाजांसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आणि काउच कॉर्नरच्या मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः नयन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी थोडासा लांब आहे. आपण पाहूयात शॉर्ट स्क्वेअर लेगला सजवलं जाते, शॉर्ट फाईन लेग आहे, सो डीप पाठवलं जाते. सर्कल मध्ये थांबायचं आहे का महेश रमेश पाटील. मॅच थोडेस फास्ट घ्यावी लागेल कारण सूर्य अस्ताला चाललेला आहे. मयूर जगू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. गती परिवर्तित बॉल होता. क्षेत्ररक्षक सतीश ज्या वेळेला पोहोचतील चेंडू खाली, अजिंक्य बुरांडे थोडक्यात वाचलाय असं म्हणूयात. पंचांनी पहिलं नकारात्मक उत्तर दिलं, पण त्यानंतर हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द केलाय. प्रवीण सर, प्रवीण सर या आहेत ना? येस, क्रिकेटचा हा मेळ साधण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. परंतु दत्ता नखवा मला अजूनही प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. म्हणजे सकाळपासून मला असा प्रश्न पडला की ते जेवलेत की नाही. नाही, डाएटवर आहेत. जागेवर जेवण आहे. जेवण जाग्यावर आहे. जो भी चाहिए वो मेरे जगह पे आएगा और नहीं आएगा वो भी मैं जगह पे लाऊंगा. बॅटर सेफ आहे. इट्स नॉट आउट. नितीन सारंगने एक्साइटमेंट लेवल वाढवून जो अपील केला होता, रमेश सरांवर दबाव आला होता, हा त्या दबावामध्ये त्यांनी तो डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द केला. येस, 2 धावा पूर्ण. आणि हा पंच या वेळेला 2 हात फाईल लावून सांगतील चला. संध्याकाळच्या वेळेला कसरत केलेली चांगली असते आणि रमेश सरांना नितीन सारंग याने कसरत करायला लावलेली. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 10 चेंडू 36 धावांची आवश्यकता आणि स्कोर झालेला आहे तो 30 धावा. मयूर जगू प्रॅक्टिस मध्ये हा प्लेअर चांगला चमकतो, मोठे फटके मारतो, परंतु आज काय झालंय हे त्यालाच माहीत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एनर्जी अगदी पूर्णपणे एकवटली होती आणि त्या मुठ्ठींमध्ये ताकद आणून बॅटवर जी पकड बनवली होती, परंतु कनेक्शन विथ द बॅट ऑन बॉल चांगलं झालेलं नाही. सिंगल्सने प्रतिस्पर्धी संघ म्हणेल रोनी दैन दैव वॉरियर्स, जो भी चल रहा है हमारे टीम के लिए अच्छा चल रहा है असं म्हणूयात. आणि आज पार्टी तो बनतीये अगर हम जीतते हैं तो. 9 चेंडू 35 धावांची आवश्यकता. अजिंक्य
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तू या वेळेला हा रनआउटची नामी संधी समोर आली होती, कारण अजिंक्य बुरांडे धावत आला होता. नितीन सारंग पंचांच्या निर्णयावर थोडासा नाराज आहेत, परंतु पंचांनी मला असं वाटतं योग्य डिसिजन दिलाय, कारण तो थाईवर लागला होता किंवा बॅटवर लागला असावा आणि विकेटला मिस करणारा सुद्धा असावा. सो 8 चेंडू 34ची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल बाकी. नितीनचं हे जबरदस्त षटक फायदेशीर साबित झालेलं आहे रोनित आणि दैव वॉरियर्ससाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंद फायरिंग पाहायला मिळतंय. बघायचं नाही कुठे चेंडू आहे, कुठे पडला आहे, आणि त्या बॉलच्या लाईन मध्ये सुद्धा पोहोचायचं नाही आणि दिसला तसा ठोकायचा. ही प्रॅक्टिस नाहीये. तुम्हाला मॅच प्रॅक्टिसमध्ये सिंगल डबल सुद्धा घेण्याची किमया आली पाहिजे. ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला सुद्धा खेळता आला पाहिजे. लेग स्टम्पचा बॉल लेग साईडला खेळता आला पाहिजे, आणि यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. चला मैदानाकडे जातोय. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जात आहे. एका धावेची मदत होणार आहे स्कोर कार्ड मध्ये, आणि या एका धावेच्या मदतीने फारसा दबाव रोनित आणि दैव वॉरियर्स या संघावर राहणार नाहीये. संध्याकाळी आलेले जे पर्यटक आहेत ते सुद्धा या सामन्यांचा जरूर आस्वाद घेत आहेत. संध्याकाळी आज फार मजा येते, कारण बीचवर सनसेट पाहायला मिळतो, आणि सूर्यास्त झाल्यानंतर आपण बघतो ना की नंतर मग विचार केला जातो की आज पार्टी कहाँ करेंगे, कौन सा मेनू होगा. मॅचकडे वळणार आहोत. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. नितीन सारंगचा स्पेल जर तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. 2 ओव्हर 8 रन आणि त्यामध्ये 1 विकेट आणि 6 डॉट बॉल त्याने टाकलेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1 ओव्हर त्याने डॉट टाकलेली आहे. वॉट अ बॉलिंग. आणि यालाच म्हणतात अनुभवी खेळाडू. ज्या ज्या वेळेला तो मैदानामध्ये असतो, लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे, आणि स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने रचायच्या, कट कशा पद्धतीने रचायचे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये, हे नितीन सारंगला जणू काही एक देवाची देणगी आहे असं मी म्हणेन. कारण मंथन जो अडथळा निर्माण झाला होता, लगातार 2 षटकार त्याने ठोकले होते, त्याला मात्र त्याने त्याच्या जाळ्यामध्ये फसवलं. आहा, या वेळेला 6 मध्ये 33ची आवश्यकता असताना मयूर जगू मिळालेला, याला फुल टॉस बॉल त्याने भिरकवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. छे कारण एक अजून फटका गोलंदाजावर दबाव टाकू शकतो. गोलंदाज नवा आहे, त्यावर तुटून पडू शकतो, आणि याच अनुषंगाने मयूर जगू समोर उभा आहे. आणि अजून एक मारण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. नयन चेंडू खाली आलाय. जोपर्यंत चेंडू सुपूर्द करेल गोलंदाजाकडे तोपर्यंत 1 धाव. 4 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. अशक्य वाटणारं असं आव्हान आहे, आणि हे आव्हान कदाचित पार सुद्धा केलं जाऊ शकतं. ऑलरेडी आज सकाळी आपण पाहिलं की रॉयल किंग ग्रुप साखरा संघ क्वालिफाय झालेला आहे, आणि क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवल्यानंतर त्यांच्या पेंडॉलमध्ये रिव्ह्यू सर कसला आहे सांगा सर. समोरचा प्लेयर हल्लाय असं कॉल आहे का? ओके, कारण सिली पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता दानिश सर, तो आय थिंक हल्लाय असं ते म्हणत आहेत. सो ती चेक करायचं आहे. सो हा अंपायरचा रिव्ह्यू आहे, नॉट फॉर टीम. कारण नाहीतर उद्या सगळेच जण घ्यायला जातील, तसं नाहीये मित्रांनो. इट्स अ नो बॉल, कारण नितीन सारंग हल्ला होता. योगेश बुरांडे यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस. मागाशी 6 मारले होते ते, आणि जर फिल्डर शॉर्टलेग मध्ये राहतोय पुढे, तर इन्स्टंट ऑफ द डिलिव्हरी इनटू प्ले मध्ये येताना तसंच्या तसं स्थिर पाहिजे. बघा, तुम्ही शॉर्ट लेग मध्ये राहतात किंवा सिली पॉइंटला तुम्ही उभं राहताय, आणि तिथे तुम्ही तुमची जी पोझिशन आहे ती पोझिशनच बॉल संपेपर्यंत तुम्हाला तशीच असायला पाहिजे. तुमची जी शॅडो आहे ना ती सुद्धा हलली नाही पाहिजे. फार महत्वाचं असतं. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच.
40 धावा झालेल्या आहेत. 5-26 आणि हा चेंडू फ्री हिट. मौका है दस्तुरे आजमाले जितना आजमाना है. आणि हा चेंडू वाईड बॉल सो कंटिन्युअसली फ्री हिट राहणार आहे. 5 बॉल 25 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू 5 धावांची आवश्यकता. येस डीजे मास्टर फ्री हिटचा बॉल आहे. मयूर जगू स्ट्राईक एंडला आहे, मारू शकतो. आहा बॉल भिरकावलाय. निर्मनुष्य जागेत जाणार, लँड होणार. आउटफील्ड पास आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने ज्या वेळेला धाव घेतली त्यावेळेला त्याच्या नशिबाने बॉल हातामध्ये आलाय असं आपण म्हणूयात. धाव संख्या 1 पुढे गेलेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 43 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता, म्हणजे 4ही चेंडूंमध्ये 4 षटकार मारणं फार गरजेचं आहे. आता मयूर जगूत स्ट्राईक एंडला आहे. अजून एक मोठा फटका आला तर मात्र दबाव गोलंदाजावर जाऊ शकतो किंवा गोलंदाजी करणाऱ्या टीमवर जाऊ शकतो. पण यावेळेला तुम्ही आउटसाइड ते ऑफ स्टंप आलेत आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये गेलात, मग त्याला काही अर्थ राहत नाहीये. येस बॅटिंग टीम रिव्ह्यू करते, मागणी करते, चॅलेंज करते एक्झॅक्टली काय घडलं. अंपायर्स आहेत सर, दानिश सर, सो ते चेक करतील. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. सो इट्स फेअर डिलिव्हरी. हा बोला 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 बोला. हा 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 हो हो हो. 3 चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि अशा वेळेला मोठा फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अडवतायत बॉलला आणि 1 धाव निश्चितपणे मिळते. मगाशी जीत बुरांडे आणि योगेशने जे षटकार मारले होते तर योगेशसाठी 2000 रुपयाचं बक्षीस होतं आणि जीतसाठी 1000 रुपयाचं बक्षीस होतं. ते नंदकुमार तांडील यांच्याकडून ते बक्षीस होतं. सो धन्यवाद त्यांच्यासाठी तुम्ही बक्षीस लावल्याबद्दल दादा. 2 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 2 balls 22 रन्स नीड टू विन. मोठा फटका सरळ बॅटने उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेला. अजिंक्य बुरांडे अंतिम क्षणी या संघाची साथ सोडतोय. सामना निसटल्या हातातून हे त्याला माहित आहे. फलंदाज बाद. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग आणि 22 रन्स नीड टू विन. चला या बॅटर्सला धावत या, थोडासा वॉर्मअप सुद्धा होईल तुमचा. गणेश मैदानामध्ये येत आहेत. शेवटचा चेंडू 22 धावांची आवश्यकता. बोला बोला. हा आहा मोठा फटका. देर आए दुरुस्त आए और बेहतरीन स्ट्रोक. मैदान के बाहर 6 रन. आणि हा सामना अखेर जिंकलाय रोनित अँड दैव वॉरियर्स साखर या टीमने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण पाहतोय. योगेश आणि जीत हे दोघं काका पुतण्याची ही जोडी आणि त्याच्यासाठी नंदकुमार तांडेल यांनी ते 2000 आणि 1000 रुपयाचं 3000 रुपयाचं टोटल बक्षीस आहे. सो ते त्यांनी घेऊन जायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच